आपण आता रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि हे बघा गाडी, जे वयोवृद्ध वगैरे लोक आहेत ना त्यांच्यासाठी ही बॅटरी कार सर्व्हिस आहे. पर पर्सन 50 रुपये शुल्क आकारला जातो इथं. आणि हे अशा प्रकारे हे बसून आतमध्ये त्यांना घेऊन जातलं जातं. जिथं प्लॅटफॉर्मवर त्यांना जायचं आहे त्या ठिकाणी ते बसून जाऊ शकतात. आणि हे आतमध्ये असा परिसर आहे. हे इन्क्वायरी आणि हे तिकीट काउंटर. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत, बघून तुम्हाला समजलंच असेल की आज नेमकं कुठे आहे. हे भुसावळचं रेल्वे स्टेशन आहे आणि याच्याच आतमध्ये आपण आता जाणार आहोत. आणि कशा पद्धतीने जंक्शन आहे, बीडमध्ये सुद्धा अशा प्रकारे होऊ शकतं का, हे सगळ्या गोष्टीची डिटेल माहिती तुम्हाला मी देणार आहे. येणाऱ्या काळामध्ये बीडमध्ये सुद्धा आपले असं होऊ शकतं, मी सांगतोय होऊ शकतं. त्यासाठी काय तरतूद आहे, काय प्रोसिजर आहे हे आपल्याला आणखीन काय माहीत नाही. पण भविष्यामध्ये 10, 15, 20 वर्षाच्या नंतरसुद्धा बीडमध्ये आपल्या अशा प्रकारे जंक्शनसुद्धा उभारू शकतं. तर चला आतमध्ये आपण जाऊन आता बघूया. सगळं प्लॅटफॉर्म वगैरे सगळं दाखवणार आहे तुम्हाला. चला. हे बघा मित्रांनो, प्लॅटफॉर्मचं तिकीटसुद्धा काढलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी, पण आतमध्ये अलाउड नाही आहे. आतमध्ये व्हिडिओ करण्यासाठी अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे आपण बाहेरूनच जातो आहे आता आणि निघालो आता घरी. बाकी ही बघा, अचानकच आली ही ट्रेन, मालगाडी. जास्त करून त्या बाजूनं मालगाड्या जातात. गॅस आहे का काय समजत नाही. गॅसच आहे वाटतं. ते पाठीमागच्या ह्याच्यामध्ये बसायला मजा येते बघा. काय घाबरेलं या गाडीनं. डायरेक्ट जवळ आली, हॉर्न नाही, काय नाही काय नाही, आणि अचानकपणे येऊन सायरन दिला की फर्र. ती बघा. मला वाटतं ते LPGचं गॅस वगैरे असं काहीतरी असेल त्याच्यामध्ये, कारण वासही तशाच प्रकारचा येत होता. चला असो. रेल्वेची पटरी बघा अशी दिसते. हे बघा, हे पूर्णपणे स्ट्रेट, जिथपर्यंत जाल तुम्ही तिथपर्यंत स्ट्रेटच आहे. इकडे जरी पाहिले तरी हे बघा स्ट्रेटच. याच्यावरती एक समजतं आपल्याला की इंजिनियरची कमाल म्हणावं लागेल आणि काम करणाऱ्या लोकांची पण 1 इंच सुद्धा मागे पुढे होत नाही मित्रांनो. कारण 1 इंच जरी मागे पुढे झालं तरी काम डबल करावं लागतं त्यांना. आणि हे काय रस्ता नाही की लगेच कट करा, डबल करा, हे नाही. तात्काळ त्याच वेळेला लगेच त्यांना ते रिप्लेस करावं लागतं. त्यामुळे जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत स्ट्रेटच आहे. हे 2 पटऱ्या आहेत, म्हणजे आपल्याकडे तरी सिंगल पटरीचं काम आहे. इकडे जंक्शन आहे त्याच्यामुळे 2. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा 2 पटऱ्या लवकरच होणार आहेत बरं का. जे केस तालुक्यातून लोक बघतायत, धाराशिव जिल्ह्यामधून असेल, केस तालुक्यातून असतील, सोलापूरवरून जी लाईन येते ना मित्रांनो, ती लाईन आपल्या केजमधून जाणार आहे. सगळ्यात गोष्ट मजेशीर सांगू तुम्हाला, माझ्या गावाच्या अगदी 1 किलोमीटरपासूनच पटरी चालली कल्याणवाडी मार्गे. कळसंबर हे, त्याच्यानंतर इमामपूर, तसेच ती बीडला जाणार आहे. बरेच गाव आहेत, देवगाव दहिपळ आहे, त्याच्यानंतर आहेत बरेच, वांगी आहे, इकडे कानडी माळी आहे, यवता आहे, लहुरी आहे. त्या गावावरनं सुद्धा ट्रेन जाणार आहे. आणि ही बघा, आता बघू आपण किती वेळ लागतो आणखी ट्रेनला यायला, आणि त्यानुसार तुम्हाला अपडेट देत राहतो. मित्रांनो, यायला थोडा उशीर झाला. आज संडे आहे आणि संडे निमित्त सर्वांना एकच सांगायचं आज. तर मित्रांनो, अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र.
हे बघा आज पुन्हा एकदा इथं आलेलो आहे. आज संडे आहे त्यामुळे कुठेही जायचं नाही, काही नाही. सगळ्यात बेस्ट आज काय दाखवणार आहे, संडेला किती ट्रेन इथून जातात, कोणकोणत्या ट्रेन आहेत, कशा प्रकारच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं जाणून घ्यायला मिळणार आहेत. अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र. आज आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा ह्या नवीन रेल्वे ट्रॅकवरती. आज इथून आपण बघणार आहोत की कुठल्या ठिकाणी ट्रेन जातात आणि आज संडे असल्यामुळे, स्पेशल संडे असल्यामुळे किती ट्रेन आहेत ज्या ह्या रूटवरून जातात, ते सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला ट्रेनबद्दल जर माहिती जर आवडत असेल तर नक्की 2 मिनटं थांबून हा व्हिडिओ बघा, कारण खूप स्पेशल होणार आहे हा व्हिडिओ. आज सकाळीच लवकर उठून तुमच्यासाठी इथं आलेलो आहे ट्रॅकवरती. आज कुठे कामाला वगैरे गेलो नाही. म्हटलं आज संडेचा, पुढच्या संडेला तर आपण गावाकडे असू, पण ह्या संडेला म्हटलं एक आठवण असावी आपल्याकडे की संडेच्या दिवशी किती ट्रेन ह्या रूटवरून जातात हे बघणं गरजेचं आहे. आता जस्ट एक मालगाडी गेली, ती खूप भयानक, म्हणजे असे एवढी एक्सप्रेस होती ना, म्हणजे येईपर्यंत जर गेली निघून, एवढी फास्ट होती. बघू वंदे भारत जाते का कोणती, काय ग्रीन सिग्नल आहे ह्या बाजूला. आता बघूया, चला.